टायमिंग खूप खराब आहे व्हिडिओ शूट करण्याचा, बट स्टिल मी तुम्हाला दाखवणार आणि मला राहवलंच नाही की मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करू हा प्रॉडक्ट, कारण की माझ्या सबस्क्रायबर्सला माहीत पडलं पाहिजे की ग्लोईंग स्किन कशी भेटते. कोणाचं पण बारसं असेल, कोणाचं पण फंक्शन असेल, कोणाचं लग्न असेल, कोणाचं ऑफिस असेल, ऑफिसला पण तुम्ही असा मेकअप करून जाऊ शकता. खूप मिनिमल मेकअप आहे, खूप कमी प्रॉडक्ट्समध्ये आहे. 2-3च प्रॉडक्ट्स मी लावलेत, जास्त नाही लावलेत. सो असा मेकअप तुम्ही कसा करू शकता, इतकी ग्लोईंग स्किन वाटते बघा. जर तुमची ऑइली स्किन असेल, जर तुमची ड्राय स्किन असेल, कुठली पण स्किन असेल, असा मेकअप करा, मिनिमल मेकअप करा, 2-3च प्रॉडक्ट्स लावा आणि बाहेर निघा. सो हा मेकअप कसा करायचा चला पाहूया. इथे माझे प्रॉडक्ट्स आहेत जे मी ब्लिंकिटवरून ऑर्डर केलेले, आणि ह्याच्यातला एक प्रॉडक्ट असा आहे ना की ज्याच्यावर फुल माझा मेकअप टिकून होता, आणि तो 3-4 तास तर टिकूनच होता असं मी सांगू शकते. सो बघा, सगळ्यात पहिली गोष्ट तर मला मेकअप बिलकुल पण करता येत नाही. प्लीज वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल डुईंग गुड. सो गावावरून आम्ही आलेलो आहोत परत मुंबईला रिटर्न, आणि बारसा वगैरे सगळं खूप छान झालं. त्याच्यानंतर आमची छानशी अशी ट्रिप झाली. त्याचे सगळे व्हिडिओजवरती तुम्ही खूप सारे चांगले कॉमेंट्स केलेत, आणि त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. सो आजचा व्हिडिओ आहे ना थोडासा इंटरेस्टिंग असणार आहे. फुल व्हिडिओ ह्याच्यावर असणार आहे की बारस्यामध्ये ना मला खूप जणांनी विचारलेलं की कावेरी तू बारशाचा मेकअप कसं केलेलं, कोणी तुझा मेकअप केलेला, कुठले प्रॉडक्ट्स तू वापरलेले. असं इतकं मिनिमल मेकअप, आणि असं वाटत पण नव्हतं की मी कुठला मेकअप केला पण आहे म्हणून, आणि फुल ग्लोईंग स्किन वाटत होती. आणि सगळे मला म्हणजे फॅमिलीज, रिलेटिव्स, इवन माझे फ्रेंड्स ज्यांनी व्हिडिओज बघितले त्यांनी मला विचारले की कावेरी यार म्हणजे काय केलं, म्हणजे तू मेकअप केला पण होतं का नाही, खूप ग्लोईंग दिसत होतं. सो मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कुठले कुठले प्रॉडक्ट्स मी वापरले होते जेणेकरून तुम्हाला असं वाटणार. आणि बघा, खूप गरमी होती, ठीक आहे, आणि माझी स्किन आहे ना खूप ऑइली आहे, मला खूप घाम सुटतो, आणि मला खूप असं खूप ऑइली स्किन आहे माझी. तुम्ही समजू शकता की मला किती घाम वगैरे येत असेल. सो ते सगळं असं मिक्सअप झालेलं, आणि फुल असं ग्लोईंग स्किन झालेली. मेकअप आणि असं उन्हाळ्याचं मला काही हे पण नाही वाटलं की अरे बापरे खूप ऊन आहे आणि मेकअप पूर्ण निघून गेला, असं पण काहीच नाही झालं. खूप वेळा असं होतं की मेकअप आहे ना निघून जातो. सो म्हणजे तुम्हाला घाम आला तर मग ते निघून जातं. सो ते नाही होण्यासाठी सो कुठला प्रॉडक्ट मी असा वापरलेला आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. सो एक ट्रेंडिंग प्रॉडक्ट आहे जे फुल माझ्या मेकअपचा बेस होता, ज्याच्यावर मेकअप टिकून होता. सो आता कुठला प्रॉडक्ट आहे हे, सो सगळ्यात आधी ठीक आहे, हा कुठलाच पेड प्रमोशन व्हिडिओ नाही आहे, हा माझा जेन्युइन रिव्ह्यू मी तुम्हाला देते या प्रॉडक्टबद्दल. सो चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हाला फेस मस्तपैकी धुवून घ्यायचं आहे, फेस वॉश करायचं नॉर्मल, बाकी काहीच असं काही करायचं नाही आहे. फेस वॉश करा, या बसा, आणि मग चला मेकअपला सुरुवात करूया लगेच. चला. सो आता सगळ्यात आधी तुम्हाला दिसतंय का नाही बरोबर, आय डोंट नो, ओके दिसत असेल. सनलाईट येतो थोडी 6 वाजलेले आहेत, आणि थोडंसं असं लाईटचं मी ॲडजस्टमेंट केलंच नाही आहे, म्हणजे फक्त 2 लाईट्स आहेत घरी आणि सनलाईट आहे. सो दिसत असेल तुम्हाला प्रॉपरली, ठीक आहे. सो इथे माझे प्रॉडक्ट्स आहेत जे मी ब्लिंकिटवरून ऑर्डर केलेले, आणि ह्याच्यातला एक प्रॉडक्ट असा आहे ना की ज्याच्यावर फुल माझा मेकअप टिकून होता, आणि तो 3-4 तास तर टिकूनच होता असं मी सांगू शकते तुम्हाला. सो फंक्शन असेल कुठला पण, असं तुम्हाला ऑफिसला पण जायचं असेल, नॉर्मल पाहिजे असेल, असं नाही की मला भरपूर असं मेकअप केल्यासारखं वाटतं आहे, फुल असं काहीतरी लावल्यासारखं, असं काहीच नव्हतं वाटत, आणि एकदम असं ग्लोईंग रिझल्ट मला भेटलेला. सो तो प्रॉडक्ट आहे फ्लेका. सो फ्लिका हा प्रॉडक्ट आहे. सगळ्यांना प्रॉडक्ट्स असे पडू नये तिथे, हे बघा म्हणजे ना मी तिकडे मेकअप केल्यावर आहे ना असं पूर्ण पसारा असतो ना, म्हणजे आवरायला फुल म्हणजे हे झालं. 1 मिनटं, ओके. ही ती क्रीम आहे, फ्लिकाची क्रीम आहे. हे सिल्क टच मिल्क क्रीम मॉइश्चरायझर प्लस प्रायमरचा काम हा करतो. म्हणजे प्रायमर तुम्हाला जर कुठला घ्यायचा, ह्याची हाईप खूप आहे, ठीक आहे. या दिवसात ह्याची हाईप आणि ह्याची ट्रेंडिंगमध्ये हा प्रॉडक्ट आहे. मी समजू शकते की तुम्ही असा विचार करा असाल की ही पेड प्रमोशन करते कुठलं तरी, ह्याचा प्रमोशन. सो कुठलाच प्रमोशन नाही, मी स्वतः अनुभवलं आहे. सो ठीक आहे, आपण हे प्रॉडक्ट सगळ्यात आधी फेस वॉश करून घ्या मस्तपैकी, ठीक आहे. आत्ता पण तुम्हाला दिसत असेल मला खूप असं घाम येतं माहिती, पण हे टिकवून ठेवलं माहिती आहे, आणि ह्याच्या प्रॉडक्टने माझं पूर्ण मेकअप टिकवून ठेवलं. मला बिलकुल पण असं घामाचा त्रास किंवा असं काही गरमीचा त्रास झाला नाही ह्याच्यावरून. सो थोडासा प्रॉडक्ट घ्यायचं, थोडंसं अशी क्रीम घ्यायची तुम्हाला, आहे बघा एवढीच क्रीम घ्यायची आहे.
एवढी पण नाही, अजून थोडी. आणि मी अशी मुलगी आहे ना की मला मेकअप बिलकुल पण नाही, ठीक आहे. मी असं व्हिडिओज पण मी जास्त नाही, 1 किंवा 2च व्हिडिओ बघितले असेल, ते पण कधीतरी बघितलं असेल. माझ्या काही टाईमच नव्हतं. म्हणजे मेकअप आहे ना असं होतं की चला 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 झालं, सगळे लोक आले. आणि गावाकडे माहिती असतं ना की आपल्याला टाईम नसतं काही करायला, असं काही बसून प्रॉपर असं रूममध्ये बसून असं काहीच नव्हतं. फुल असं लोकांना लावून मग गेले. असं रिझल्ट जो आला ना, दॅट वॉज सो मच इंटरेस्टिंग. सो अशी क्रीम तुम्हाला लावून घ्यायची आहे, ठीक आहे. जास्त बडबड नाही करत, तुम्हाला दाखवत, ठीक आहे. क्रीम तुम्ही अशी एकदम असं रगडून नाही लावायची, असं नॉर्मल लावायची मला, ठीक आहे. माझं फोरहेड थोडं जास्त मोठं आहे, ते पण असं ग्लोईंग वाटत होतं. सो ओके, पाहिजे तर तुम्ही असं मानाला पण लावू शकता. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी असं नॉर्मली अप्लाय करत आहे. सो आता क्रीम लावल्यावरच तुम्ही ना असं रिझल्ट ना बघू शकताय. फुल असा ग्लोईंग रिझल्ट तुम्हाला भेटतो लावल्याचा ना. असं ग्लो म्हणजे जर तुम्हाला दिसत असेल थोडंसं सनलाईट येते म्हणून मी हा व्हिडिओ शूट केला आहे, पण मी तुम्हाला ना असं प्रॉपर लाईटमध्ये पण दाखवणार आहे. पण आता जस्ट तुम्हाला असं दिसत असेल. सो टायमिंग खूप खराब आहे व्हिडिओ शूट करण्याचा, बट स्टील मी तुम्हाला दाखवणार. आणि मला राहवलंच नाही की मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करू हा प्रॉडक्ट, कारण की माझ्या सबस्क्रायबर्सला माहीत पडलं पाहिजे की ग्लोईंग स्किन कशी भेटते. सो हा प्रॉडक्ट बघा आता किती ग्लो आलेला आहे, आत्ताच तुम्ही बघू शकता, ठीक आहे. ह्या प्रॉडक्टने इतका ग्लो येतो ना, तुम्ही असंच पण लावून जाऊ शकता. असं म्हणजे बघा, हे मी नाही म्हणत की तुम्हाला हा जो प्रॉडक्ट आहे हा ह्याचं काम करेल, सनस्क्रीनचं काम करेल आणि हाच लावून तुम्हाला बाहेर निघाल. हा सनस्क्रीनचं काम नाही करत असं मला वाटतं. या नॉर्मल जर तुम्हाला मेकअपचा बेस हवा असेल, जसं की प्रायमर वगैरे विकत घेतलं तर हे तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. सो हे लावूनच असं मी बाहेर पडलात तरी चालेल, लिपस्टिक लावून बाहेर पडा मस्तपैकी, असं काहीच लावायची गरज नाही. सो ठीक आहे, आता झालं प्रायमर, थोडासा सुकून द्या याला, ठीक आहे. तुम्हाला ग्लो पण दिसत असेल, राईट? मलाच दिसतो आहे व्हिडिओमध्ये, मला नाही माहीत कसं दिसतं आहे, बट स्टील चांगला ग्लो येतो याच्याने, खूप चांगला ग्लो येतो. फ्लिकाची क्रीम आहे, तुम्ही बघू शकता. सिल्क टच हा मॉइश्चरायझर प्लस प्रायमरचं काम करतो, ठीक आहे. ही क्रीम तुम्हाला घ्यायची. ही मी ब्लिंकिटवरून मागवले, 2 मिनटात आलेलं मला. आता नेक्स्ट काय करायचं, तुम्हाला लावायचं आहे कन्सिलर. आता कन्सिलर माझ्या हजबंडनी, मी त्याला म्हणलं की हा पण प्रायमर आहे. हा हजबंडकडून एक मिस्टेक झाली, मी त्याला म्हणले की हा एकच प्रॉडक्ट माझा की हा मी असं विचार करत होते की हा मागवू लॅक्मे की हा. तर मग त्यांनी असं म्हणजे गडबडीकडे आम्ही ना जायच्या टायमाला प्रॉडक्ट्स ऑर्डर केले ब्लिंकिटवरून 2 मिनटात. सो त्यांनी असं गडबडीच्या ह्याच्यात दोन्ही पण ऑर्डर करून टाकले. सो मी ही वापरली, ठीक आहे. सो आता कन्सिलर आपल्याला लावायचं आहे. फेसेस कॅनडा शिया बटरचा कन्सिलर मी लावला होता, ओके. पूर्ण असे प्रॉडक्ट्स ना इथे तिथे झालेले आहेत, सो म्हणून मला थोडं ओके. फेसेस कॅनडाचा कन्सिलर मी वापरलेला आणि हा खूपच बेस्ट कन्सिलर आहे. मला असं वाटतं आजपर्यंत मी जितके पण आता बघा, मी जास्त मेकअप पण करत नाही, केलेलं नाही आहे. जेव्हा ऑफिसला मी जायचे तेव्हाच मी काहीतरी 1-2 दिवस केलं असेल मेकअप, म्हणजे काही फंक्शन असेल, पार्टी, थोडंसं मेकअप असं माझं आहे की थोडंसंच मेकअप वगैरे करते. आणि मला काही नॉलेज पण नाही आहे जास्त, बट ह्याच्याने मला इतका छान रिझल्ट भेटलेला ना, म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करते. सो तुम्हाला थोडंसं असं कन्सिलर लावायचं आहे. जिथे इथे डार्क स्पॉट्स तुम्हाला दिसत ना, तिकडेच तुम्हाला फक्त कन्सिलर लावायचं, ठीक आहे. जास्त पण असं भरून नाही लावायचं. सो कन्सिलर मी थोडासा लावला आहे तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी. सो मी कन्सिलर अप्लाय करते. ह्याला असं तुम्हाला जस्ट टॅप करून लावलं ना कन्सिलरला, तर जास्त छान रिझल्ट भेटतो. सो बघा, मला नाही माहिती कुठे काय लावायचं असतं, बट मी असंच जस्ट अप्लाय करून टाकलं आणि मला खूप छान रिझल्ट भेटलेला. सो म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते, ओके. कन्सिलर तुम्हाला माझ्या एका फ्रेंडनी मला सांगितलेलं ऑफिस टाईममध्ये की कन्सिलर जिकडे डार्क स्पॉट असतात ना, असं समजा तुम्हाला असं वाटतं की इथे थोडा डार्क आहे, तर मग इथे तुम्हाला कन्सिलर लावायचं आहे असं, ठीक आहे. आता मला डार्क सर्कल, आता बघा माझी झोप वगैरे पूर्ण नाही होत, सो डार्क सर्कल वगैरे थोडेसे आले तुम्हाला दिसत असेल, सो तिथे मी असं जास्त अप्लाय केलं. बाकी कुठेच जास्त मी कन्सिलर वगैरे लावलेलं नाही, ठीक आहे. सो नॉर्मली सगळीकडेच अप्लाय करायचं, जिथे डार्क स्पॉट्स आहे तिथे जास्त अप्लाय करायचं, ठीक आहे. सो आता तुम्हाला दिसत असेल प्रायमर झालं, कन्सिलर झालं. आता फाउंडेशन मी कुठला अप्लाय केलेला, लॅक्मेचा मी फॅशनिस्टा कलेक्शन पॉवर प्ले मूव्ज फाउंडेशन, हा मी आय डोंट नो आय एम प्रोनाउन्सिंग करेक्ट ऑर नॉट. लॅक्मेचा मी 9 to 5
तुमचा शेड तुम्हाला बघायचं आहे कुठला तुमचा आहे. तो माझा आय थिंक 20 to 24 काहीतरी असेल. त्या हिशोबाने मी हे मागवलेलं. माझ्या हजबंडला माहिती आहे, मला आठवत पण नाही माझा कुठला शेड आहे ते. माझ्या हजबंडला एकदाच सांगून ठेवते की हे बघ, हे माझं आहे, माझं पासवर्ड हे आहे, माझं हे ते सगळं सांगून ठेवते. आता तूच लक्षात ठेव, मला असं काही लक्षात ठेवायला नाही आवडत. सो मी हा लॅक्मेचा फाउंडेशन थोडासा घेते. तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे की इतकं म्हणजे कमी वेळात, इतकं कमी पैशांमध्ये, इतका कमी प्रॉडक्ट्समध्ये तुम्ही कसं हे करू शकता. कुठे पण तुम्ही जाऊ, तुम्हाला असं खूपच कमी झालं सॉरी, खूपच कमी झालं फाउंडेशन. तसं मी ना गडबडीमध्ये फुल माझा मेकअप केला होता, स्वतःच केला होता, असं कोणी केलं नव्हतं मला. सो असं तुम्हाला अप्लाय करायचं आहे. फाउंडेशनला आता मी बघा सगळं आहे ना माझ्या फिंगर टिप्सनीच लावते, कारण की माझ्याकडे ना हे अवेलेबल नाही आहे. सगळं विसरत चालले कशाला काय बोलतात ते. सो आता माझ्याकडे आहे ना टॅप करायचं ते असं ना मेकअप, तर ते अवेलेबल नाही आहे. ती गादी त्याला म्हणतो छोटीशी, ते अवेलेबल नाही, म्हणून मी असं हाताने माझ्या फिंगर टिप्सनी लावते मेकअप. तुम्ही माझ्यासारखे असे एकदम असं गावठी स्टाईल असतं ना, तशी मला काय असं हे नाही की काय नाही. मी सगळं असं ना हातानेच लावतं, असं हातानेच लावलेलं त्या दिवशी. पण बघा तुम्ही, इतका छान ग्लो आलेला आहे, इतका छान ग्लो आलेला, कोणी बोलणार पण नाही की मी मेकअप केलेला आहे बघा. सो आय डोंट नो, बघा मला मेकअपचं काही नॉलेज नाही. आता मला जज नका करू या व्हिडिओवरून की हिला तर हे काय मेकअप केला आहे. मला चांगला प्रॉडक्ट वाटला, चांगले हे जे प्रॉडक्ट्स आहेत ह्याच्यानी मला इतका छान ग्लो आलेला, इतका छान उठून आलेला ना ते मेकअप, म्हणून मी तुमच्याशी शेअर करते की मी कसा मेकअप केलेला. ठीक आहे. सो हे झालं. आता ना एक गोष्ट माझ्याकडे अवेलेबल नाही, ती आहे की फाउंडेशन पावडर. ह्याच्यानंतर तुम्हाला ना एक फाउंडेशन पावडर अप्लाय करायची आहे टॅप करून. गावी राहायला मग अशीच आहे मी, म्हणजे माझा ना कुठे मी जाते ना तिकडे अर्ध्या गोष्टी ठेवते, अर्ध्या गोष्टी घेऊन येते, मग अर्ध्या गोष्टी घेऊन जाते, मग परत अर्ध्या गोष्टी घेऊन येते. तुमचं पण असं होतं मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून सांगा. सो हे मला ठीक आहे. आता तुम्ही हा ग्लो बघू शकताय, किती छान ग्लो आलेला आहे. आय मेकअप विदाऊट आय मेकअप पण किती छान वाटतं. आता मी लिपस्टिक तुम्हाला, मी एलीची लिपस्टिक लावलेली, ही बघा एली 18. ही पण ह्याचा रिव्ह्यू जर द्यायचा गेला तर मला एलीचा लिपस्टिकचा रिव्ह्यू जर द्यायचा गेला तर मला इतकं असं काही खास नाही वाटलं. बट स्टील मी त्या टायमाला ना आय थिंक मी स्विस ब्युटीची लिपस्टिक लावलेली, जी की स्विस ब्युटीची लावलेली, ही नव्हती लावलेली. सो आतासाठी मी तुम्हाला ही लावून दाखवते. बट मला नाही वाटत की ही इतकी वर्थ इट आहे, कारण की मला इतकं नाही वाटत जितकं ह्याचा हाईप आहे एली 18, तितकं मला एवढं वाटलं नाही. बट स्टील मी दॅट्स इट. सो बघू शकता, ह्याला थोडंसं सुकून द्यायचं मस्तपैकी. AC में बसा, हव्याला बसा, कुठे पण बसा, सुकून द्या. सो हा असा मेकअप मी केलेला, फुल ग्लोईंग, फुल मस्तपैकी असं मिनिमल, एकदम मिनिमल, काहीच नाही लागणार असं. हे सगळं जे प्रॉडक्ट्स आहेत ना किती 2000च्या आत मला भेटले. सो आता हे काय वर्षभर टिकतील. सो मला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. सो तुम्ही असं नॉर्मल 2-3 प्रॉडक्ट जरी लावले ना, ते क्रीम जरी लावली ना, तरी पण मला असं वाटतं की खूप असा ग्लो येतो. सो असा मेकअप, आय मेकअप मी नाही केला आहे. सो आय मेकअप जरा तुम्ही, मी फक्त लायनर लावलं आणि थोडंसं असं ब्लश लावलेलं इथे, आणि तो बस दॅट्स इट. असं मी मेकअप केलेला आणि सगळ्यांना खूप आवडलेलं. आणि जर तुमच्याकडे टाईम नसेल, वेळ नसेल, ऑफिसला जायचं असेल किंवा असं कुठल्या फंक्शनला जायचं असेल, कोणाचं तरी बारसा असेल, कोणाचं तरी काहीतरी लग्न असेल, तर तुम्ही असं नॉर्मल मिनिमल मेकअप करून जाऊ शकता.